नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती, ज्याचे नाव आहे द ड्रीम्स ट्रेकर. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत नाशिक जिल्ह्यातील एका किल्ल्यावर, ज्याचे नाव आहे कांचनमंचन. कांचनगडावर जाण्यासाठी आपल्याला नाशिकहून वडाळी भोई या गावी येऊन कांचने किंवा खेळदरी ही गावे गाठावी लागतात. नाशिक जिल्ह्यात पूर्व पश्चिम पसरलेल्या अजिंठा सातमाळ रांगेत अचला, अहिवंता, मार्कंड्या, रावळ्या जावळ्या, कन्हेरगड, धोडप, कांचना हे किल्ले आहेत. शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांबरोबर झालेली कांचनबारीची लढाई याच किल्ल्याच्या परिसरात झाली. बारी म्हणजे खिंड. ह्या खिंडी मार्गे होण्याच्या व्यापारावर आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांचन किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी. 2 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 1670 या 3 दिवसात सुरतेची दुसऱ्यांदा धुळधाण उडवून प्रचंड लूट घेऊन महाराजांनी बागलांकडे कूच केली. ही बातमी कळताच दाऊद खान हा मोगली सरदार फौजेनिशी बरहानपूरहून महाराजांच्या पाठलागावर निघाला. 16 ऑक्टोबर 1670 रोजी दाऊद खान चांदवडजवळ येऊन पोचला. स्वराज्यात जाण्यासाठी सातमाळ डोंगर रांग ओलांडणे आवश्यक होते व तेथेच दाऊद खान आडवा येण्याची शक्यता गृहीत धरून महाराजांनी रात्रीच आपल्या 15,000 फौजेची 2 भागात विभागणी केली व पायदळाची 5,000 फौज, लुटीची घोडी व सामान मार्गी लावून स्वतः 10,000 फौज घेऊन लुटीच्या पिछाडीस राहिले. 17 ऑक्टोबरला सकाळीच युद्धाला कांचनमंचनच्या परिसरात तोंड फुटले. 6 तास चाललेल्या या तुंबळ युद्धात खुद्द महाराजांसह प्रतापराव गुर्जर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव, भिकाजी दत्तो यांनी भाग घेतला. मोगलांवर चारही बाजूंनी हल्ला करून 3,000 मोगली सैनिक कापून काढले. मोगली सेनेचा दारुण पराभव झाला. या युद्धाचा परिणाम एवढा मोठा झाला की दिंडोरीचा मुघल सुभेदार सिद्दी हिलाल महाराजांना येऊन मिळाला व महाराजांनी या भागातील जवळजवळ सर्व किल्ले पुढील काळात ताब्यात घेतले. गडमाथ्यावरून खाली उतरून आपण मधल्या कातळ भिंतीला वळसा घालून पश्चिमेला कातळ टप्प्यात यावे. येथे उद्ध्वस्त प्रवेशद्वार व थोडी तटबंदी शाबूत आहे. या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर पाण्याच्या टाक्या व गुहा पाहायला मिळतात. त्यांच्या पुढे 2 थडगी उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. पुढे गेल्यावर अजून 2 टाके आहेत. गडाच्या दक्षिणेला आपल्याला काही गुहा व धान्य
मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा व अशाच ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मिळवा. धन्यवाद.